मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा मानिनीला विचारतो, आई अगं तुला डिवोर्सचं हे कुणी सांगितलं? तेव्हा मानिनी म्हणते, अरे मला रेखा मावशीचा फोन आला होता आणि सांगताना सुद्धा मला ती म्हणाली, बघ ग हे कसं झालं. अगं एवढी ढसाढसा रडत होती ना की मलाही अगदी कसं तरीच झालं. मग आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता प्रश्न असतो की रेखा मावशीने कसं सांगितलं असेल. मग काव्या म्हणते, काकू थांबा ना तुम्ही 1 मिनिट, रडू नका, मला सांगा डिवोर्सचं हे तुम्हाला नक्की कोणी सांगितलं? तेव्हा मानिनी म्हणते, अगं रेखा म्हणजे माझी बहीण, तिचा फोन आला होता मला. तिने सांगितलं की तिचा मुलगा म्हणजे आनंद आणि अपेक्षा हे दोघेही डिवोर्स घेतायत. हे ऐकल्यानंतर आता काव्या, पार्थ, नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहतात. आता त्यांचा आत्तापर्यंत हाच गैरसमज झालेला असतो की आपल्या डिवोर्सबद्दल आईला समजले आणि म्हणून आई एवढ्या हायपर झाल्या आहेत, परंतु कारण तर वेगळंच आहे हे सगळ्यांना कळून चुकतं. तेव्हा आता मानिनी विचारते, मला एक सांगा, 6 महिने झाले आहेत हो लग्नाला त्यांच्या फक्त, आणि लगेचच कसे हे डिवोर्स घेऊ शकतात? तेव्हा जीवाला सुद्धा आता धक्काच बसतो आणि तो विचारतो, काय? अगं आई, आनंददादा आणि अपेक्षाचा डिवोर्स होतोय का? तेव्हा मानिनी म्हणते, अरे तेच तर सांगतेय मी एवढा वेळ तुम्हाला. त्यावेळी आता पार्थ एकदम शांत राहतो आणि विचारतो, म्हणजे तुम्ही एवढा वेळ फक्त आणि फक्त त्या दोघांबद्दल बोलत होतात का? तेव्हा विक्रम म्हणतो, हो, मग तुम्हाला काय वाटलं? तेव्हा सगळेजण गप्प राहतात. त्यानंतर मानिनी पुन्हा रडते आणि म्हणते, पण मला सांगावं कसं 6 महिन्यामध्ये ही मुलं असा कसा निर्णय घेऊ शकतात? अहो मला हेच कळत नाही की डिवोर्स हा शब्द ऐकून माझी ही अवस्था झाली आहे. या मुलांना विचारच करता येत नाहीये का? अहो तो आनंद ना माझ्यासाठी जीवा आणि पार्थ सारखाच आहे. या हातांनी त्या दोघांची लग्नगाठ बांधली आहे ना, आणि ती सुटली म्हटल्यानंतर त्रास तर होतोच ना. आता मला तर कळतच नाहीये. बरं झालं आपण मागची पिढी झालोत, कारण आम्ही ना तुमच्यासारखा असा प्रॅक्टिकल विचार करूच शकत नाही. आम्हाला फक्त जोडणं आणि टिकवून ठेवणं एवढंच माहीत आहे. असं क्षणात तोडणं आणि तोडून टाकणं हे येतच नाही हो आपल्याला. ही मुलं कशी सुद्धा विचार करतात असं म्हणून ती अजूनच रडते. त्यानंतर आता जा बरं तू रूममध्ये जा आणि जरा आराम कर, तुला बरं वाटेल, आणि शांत डोकं ठेव असं विक्रम मानिनीला सांगतो. तेव्हा काव्या आणि नंदिनी या दोघीही आता लगेचच मानिनीला रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा पार्थ आणि जीवाच्या चेहऱ्यावर डिवोर्सचं टेन्शन स्पष्टपणे दिसत असतं. तेव्हा विक्रम म्हणतो, बरं झालं तुम्ही आलात. ती रम्या आणि वसुताई या दोघीही कानाला हेडफोन लावून कसलं तरी वेबिनार अटेंड करत बसले आहेत. आणि अशा वेळी ना पुरुषांचं अगदी नवऱ्याचंही काही काम नसतं, कारण या बायका ऐकत नाहीत ना. पण आता ठीक आहे, मानिनीच्या सुना आहेत ना त्या दोघीही घेतील सांभाळून. तेव्हा पार्थ धक्क्याने जीवाकडे पाहतो, तर जीवासुद्धा आता पार्थकडे पाहत असतो. त्या दोघांना काहीही सुचत नसतं. दुसरीकडे मानिनी आता अजूनही टेन्शनमध्येच असते. तेव्हा नंदिनी आणि काव्या या दोघीही तिला समजवतात की थोडी तरी पाठ टेकवा, पण मानिनी म्हणते, नाही मी नाही पाठ टेकवणार. त्या दोघांचे विचार ना अक्षरशः माझ्या डोक्यातूनच जात नाही येत. अगं जेव्हा ती घरी आली ना तेव्हा अगदी तुमच्यासारखंच सगळ्या रीतीभाती केल्या, वटपौर्णिमासुद्धा केली, पूजा अर्चा वाढदिवस अगदी सगळं काही रीतीप्रमाणे केलं. आणि मग नंतर अचानक काय झालं तिला काय माहीत, वेगळं राहूया असं म्हणायला लागली. आणि असं वेगळं राहण्याचा निर्णय आमच्या आनंदला काही पटेना. कारणामुळे त्या दोघांमध्ये खूप भांडणं व्हायला सुद्धा सुरुवात झाली. तरी माझी बहीण रेखा त्या दोघांनाही म्हणाली, तुम्हाला वेगळं राहायचं असेल तर वेगळं राहा, परंतु हा आनंद पठ्या ऐकायला काही तयारच नाही. त्याला तर एकत्रच राहायचं होतं. मग ही चिडूनच माहेरी निघून गेली. थोडी दिवस ती माहेरी राहिली आणि मग अचानक असे डिवोर्सचे पेपरसुद्धा पाठवून दिले. आणि याने सुद्धा घरी सांगायचं की नाही सगळ्यांना, पण नाही ना, याने सुद्धा काही सांगितलंच नाही. त्याने सुद्धा परस्पर सही केली आणि पाठवून दिले लगेच पेपर्स. मग आता मानिनी म्हणते, तुम्ही मुलंसुद्धा ना आमच्या समोर असता, पण काय चाललंय ना तुमच्या मनात त्याचा थांगपत्तासुद्धा लागू देत नाही. तेव्हा आता जीवा आणि नंदिनी त्याचबरोबर काव्या आणि पार्थच्या आयुष्यातसुद्धा हेच सगळं चाललेलं असतं. त्यामुळे नंदिनी आणि काव्या या दोघीही आता एकदम शांत असतात. मग आता त्यानंतर ती दोघींचेही हात पकडते आणि म्हणते, तुम्ही दोघींना खरंच खूप गुणी आहात.
खरंच खूप गुणी आहात. मला असं वाटते मी हे बोलायला नाही पाहिजे, परंतु प्लीज तुम्ही ना माझं घर मोडू नका, अशी आशा ती व्यक्त करते. हे ऐकून नंदिनी अन काव्याला धक्काच बसतो, कारण आम्ही बायकांना खूप हौसेने मुलांची लग्न लावून देतो. आम्हाला माहीत आहे आम्ही मुलांसाठी जोडीदार आणले आहेत आणि आम्ही तुम्हाला सुना म्हणून मिरवतो, पण तितकेच तुमचे लाडही करतो आणि तितकंच प्रेमही करतो. आणि तुमचं काही दुखलं खुपलं तर तुमची अगदी पोटच्या पोरीसारखी सुद्धा काळजी घेतो. पण तुम्हाला सांगू, मी तुम्हाला काही आयुष्यभर पुरणार नाही. पण माझ्या दोन्हीही मुलांना मी तुमच्या दोघींवर आता सोपवलंय, फक्त त्यांना जपा, असं म्हणून मानिनी आता विनंती करते. तुम्ही तर त्यांची बायको आहातच, परंतु त्या तुमच्या नवऱ्यांची तुम्ही मैत्रीण व्हा, त्यांची आई व्हा. फक्त माझं घर मोडू नका, अशी रिक्वेस्ट त्या दोघींनाही ती करते. हे घर मोडू नका प्लीज. आता नेमका मानिनीने असं म्हटल्यामुळे नंदिनी आणि काव्या या दोघीही अगदी घाबरूनच जातात, कारण आता 6 महिन्यांमध्ये या दोघीही सुद्धा घर सोडून जाणार असतात आणि हे सुद्धा डिवोर्स घेणार असतात. पण मानिनीला याची कल्पनाच नसते आणि ती त्या दोघींकडूनही प्रॉमिस मागू लागते की नाही जाणार ना तुम्ही मला सोडून, माझ्या मुलांना सोडून, माझ्या या घराला सोडून, बोला ना. त्या दोघीही आता काहीही बोलत नाही. मग मानिनी त्यांच्या गालावरून तोंडावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते तुम्ही करालच नक्की, कारण मला माहीत आहे तुम्ही दोघीही ना खूप गुणी आहात आणि असा हा डिवोर्सचा विचारसुद्धा तुमच्या मनातही येणार नाही, ही मला पूर्णपणे खात्री आहे. मी तुमच्या दोघींनाही अगदी मनापासून सांगते, मी तुम्हाला तुमच्या आईसारखीच आहे आणि तुम्ही मला लेकीसारखे आहात. त्यामुळे तुम्ही प्लीज तुमच्या नवऱ्यांचं सोडून द्यावं, पण तुमच्या आईला कधीही म्हणजे कधीही सोडून जाऊ नका. तर आता त्या दोघींनाही ती अगदी प्रेमाने जवळ घेते. आता नंदिनी आणि काव्याला खूप म्हणजे खूपच टेन्शन येतं, कारण मानिनीने हे सगळं काही खूपच मनाला लावून घेतलेलं असतं. बाहेर आता हे तिघेही बसलेले असतात, तेव्हा जीवा म्हणतो आईने हे सगळं खूपच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. तेव्हा पार्थ म्हणतो आनंददादा हा आपल्यासारखाच आईसाठी आहे आणि कुठल्या आईला आपल्या मुलाचा डिवोर्स झालेला आवडेल, असंही विक्रम विचारतो. तेव्हा आता जीवा आणि पार्थला धक्काच बसतो. असं म्हटल्याबरोबरच दोघांनाही मानिनीचीच काळजी असते, कारण आनंददादाचं तिने एवढं टेन्शन घेतलं तर आपल्या डिवोर्स प्रकरणाबद्दल समजल्यानंतर आईचं काय होईल, हाच प्रश्न जीवा आणि पार्थच्या मनात असतो. तेव्हा आता जीवा सांगतो पण कसं आहे ना बाबा, ज्याची त्याचीच कारणं ज्याला त्याला माहीत असतात डिवोर्सची. तर पुढे आता विक्रम सांगतो कसं आहे ना जीवा, अरे डिवोर्सची कारणंसुद्धा तशी असावी लागतात. सासरकडची लोक मारहाण करतात किंवा नवरा दारू पिऊन बायकोला मारहाण करतो किंवा नवरा किंवा बायको या दोघांपैकी एकाचं अफेअर असेल, तर अशा कारणासाठी डिवोर्स घेतला तर काही हरकत नाही रे. पण जी कारणं बोलून मिटवण्यासारखी असतात त्यासाठी कोर्टाची पायरी चढण्याची काय गरज आहे सांगा बरं, असं विक्रम आता पार्थ आणि जीवाकडे पाहून म्हणतो. त्यानंतर आता पार्थ विचारतो पण बाबा, नवरा बायकोपैकी जर एकाला या संसारात अडकल्यासारखं वाटत असेल तर दुसऱ्याने त्याला अडकवून ठेवण्यामध्ये तरी काय अर्थ आहे ना. तेव्हा आता विक्रम म्हणतो हो बरोबर आहे तुझं, आणि अडकवून ठेवल्यासारखं तेव्हाच वाटतं जेव्हा दुसऱ्या कुणाचं तरी मन तिसऱ्या कुणामध्ये तरीच अडकलेलं असतं. तेव्हा त्या एकाला नवरा बायकोचं नातं हे ॲक्सेप्ट करायचंच नसतं. मग आता पार्थ विचारतो पण अशा वेळी काय करायचं बाबा, जर समोरच्याची नवरा बायको म्हणून संसार करण्याची इच्छाच नसेल तर मग तिला उगीच कशाला अडकवून ठेवायचं आणि जनावरासारखं दावणीला सुद्धा कशाला बांधून ठेवायचं. मग आता विक्रम सोल्युशन सांगतो की नाही तसं करण्यात काही अर्थ नाही, पण कसं असतं ना पार्थ, अशा वेळी वडीलधाऱ्या माणसांबरोबर सगळ्यांनी बोलून घ्यावं लागतं. त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन घरचे देतातच ना, त्यातनं काही मार्ग निघतोय का ते बघावं, परंतु परस्पर निर्णय अजिबातच घेऊ नयेत. कारण असंही होऊ शकतं ना, घरातील वडीलधाऱ्या माणसांचा एखादा सल्ला किंवा एखादं वाक्य हे कोण्या एका माणसाला विचार करायला भागसुद्धा पाडू शकतं. मग आता पार्थ आणि जीवा हे पहा, मी एखाद्या टिपिकल बापासारखा बोलतोय असं अजिबात समजू नका, पण मी तुम्हाला खरं सांगतो या सगळ्या विचारांमध्ये ना आमची पिढी आणि तुमच्या पिढीमध्ये खूप मोठा डिफरंट आहे. कारण नातं कसं टिकवता येईल आणि कसं तग धरून राहील याचा फारसा तुम्ही विचारच कधी करत नाही.
आणि एकमेकांचा त्रास व्हायला लागला ना तर तुम्ही लगेच एकमेकांना सोडून सुद्धा देता आणि उलट सोडून देण्यापेक्षा प्रॉब्लेम किती मोठा आहे, प्रश्न केवढा आहे हेच स्वतःला सांगत बसता. तुम्ही नात्यालाही वेळ देत नाही आणि स्वतःलाही वेळ देत नाही. आता तुम्ही जरा विचार करा, खूप अगोदर खूपच लहानपणी लग्न व्हायची आणि लग्नामध्ये अंतरपाट दूर गेल्यानंतरच पण दोघेही एकमेकांचे नवरा बायको आहेत हे कळायचं आणि तेव्हासुद्धा नाती ही टिकायचीच ना. समाजाच्या भीतीने म्हणा किंवा आईवडिलांच्या भीतीने म्हणा, पण त्या दोघांनाही नातं हे निभवावं लागायचंच. आणि मग सोडून जाण्याचाच पर्याय त्यांच्याकडे नसल्यामुळे ते सुद्धा असं एकमेकांना छान अगदी समजून घ्यायला लागायचे आणि त्यांच्यासुद्धा नात्याला कुठून तरी बहरायला सुरुवात होत होतीच ना. आणि प्रत्येक नात्याला ना चांगलं नातं फुलण्यासाठी त्याचा वेळ हा द्यावाच. जरा पालवी फुटू द्यावीच. मनात आलं म्हणून लगेच खुडून टाकण्यामध्ये तरी काय अर्थ आहे. तेव्हा पार्थच्या आणि जीवाच्या काही गोष्टी लक्षात येतात, पण पार्थ विचारतो, बाबा हे दोन्हीही बाजूंनी वाटायला हवं ना. हा आता विक्रम म्हणतो, हो बरोबर आहे, अर्थात संसार हा दोघांचाही असतो. मग आता जीवा विचारतो, बाबा तुम्ही हे जे काही बोलताय ते इन जनरल लग्नाबद्दल घडतं त्याबद्दलच बोलताय ना. आणि कधी कधी ही अशी लग्न होतात ना जी विचित्र सिच्युएशनमुळे झाली आहे, ही चूक करेक्ट करण्यासाठी ही दोन माणसं वेगळी होत असतील असं असू शकतंच ना. तेव्हा हो असं असू शकतंच असं विक्रम म्हणतो. मग आता विक्रम सांगतो, अरे तुमच्या दोघांची लग्न सुद्धा अशी विचित्र सिच्युएशनमध्ये झाली आहेत ना, पण म्हणून तुम्ही दोघांनी नंदिनी आणि काव्यापासून अशा वेगळ्या होण्याच्या गोष्टी केल्या आहेत का? नाही ना. हे ऐकताच आता पार्थ आणि जीवाला जबरदस्त असा धक्का बसतो आणि मग त्या दोघांनाही काही बोलता येत नाही. खरं तर जीवा त्याच्याच मनस्थितीबद्दल आणि त्याच्याच डिवोर्सबद्दल सांगत असतो, परंतु आता विक्रमला हे काहीही माहीत नसतं, त्यामुळे जीवासुद्धा विषय टाळतो. तर आता पार्थ थोडा गडबडतो, त्यामुळे आता विक्रमची नजर त्याच्यावर पडते. तर आता विक्रम सांगतो, अरे बोला की आता बोला, कारण तुम्ही दोघांनी किंवा नंदिनी व काव्याने असा विचारसुद्धा केला नाही, कारण तुम्ही चौघेसुद्धा ना खूप समंजस मुलं आहात. असा विचारसुद्धा तुमच्या मनाला कधी शिवणार नाही आणि हे मला चांगल्यापैकी माहीत आहे. आणि समजा चुकून कधी हा विचार तुमच्या मनाला शिवलाच तर तुमच्या या मित्राशी अगदी बिनधास्त येऊन बोला, मी तुम्हाला त्याच्यावरचं सोल्युशन देईल, पण असा परस्पर निर्णय अजिबात घेऊ नका प्लीज. तेव्हा जीवा आणि पार्थ एकमेकांकडे पाहतात, कारण आपलाच बाप आपल्याला तळमळीने सांगतोय की जर काही असं असेल तर माझ्याबरोबर येऊन बोला, मी तुम्हाला त्याच्यावरचं सोल्युशन सांगतो. पण आपण डिवोर्ससुद्धा घेतलाय आणि कोणालाही कळू दिलेला नाहीये. आपल्याकडून मोठी घोडचूक तर होत नाहीये ना असं त्या दोघांनाही वाटत असतं. त्यानंतर विक्रम सांगतो, लग्न जरी दोन जीवांचं होत असेल ना तरीही इमोशन्स हे अख्ख्या फॅमिली बरोबर जोडलेले असतात. अरे कसं आहे ना जीवा आणि पार्थ, अरे प्रत्येक माणसामध्ये काही ना काही अवगुण असतातच, पण त्याचबरोबर चांगले गुण देखील असतात. पण आपल्या माणसामध्ये जे काही चांगले गुण आहेत, जर ते माणूस आपल्या हातातून निसटून गेल्यानंतर आपल्याला जेव्हा ते समजतात तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते, कारण तोपर्यंत ते नातं टिकवण्यासाठी खूप उशीर सुद्धा झालेला असतो. मग आता या दोघांनाही क्लिक होतं की आपण चुकीचं वागतोय. तेवढ्यातच विक्रमला अचानक कोणाचा तरी फोन येतो. मग तो कॉल रिसीव्ह करतच दुसरीकडे जातो. इकडे नंदिनी आता तिच्या रूममध्ये आलेली असते. तेवढ्यातच जीवा सुद्धा येतो. दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. दुसरीकडे सेम सिच्युएशन असते. काव्या जेव्हा रूममध्ये येते तेव्हा पार्थ आता रूममध्येच जातो. ते दोघेही आता एकमेकांकडे पाहत राहतात, कारण त्यांनाही आता कळून चुकलेलं असतं की काहीतरी चुकीचं घडतंय. इकडे जीवा आपल्या रूमचं दार बंद करतो, तर दुसरीकडे पार्थ सुद्धा आपल्या रूमचं दार बंद करत काव्यासमोर जाऊन उभा राहतो. मग आता ते दोघेही एकमेकांच्या समोर असताना नको सांगूयात घरी असं अगदी बरोबरच बोलतात, कारण आता त्या दोघांनाही त्यांच्या आई वडिलांची तर काव्याला तिच्या सासू सासऱ्याची काळजी असते. तर दुसरीकडे सुद्धा सेम सिच्युएशन असते, ती म्हणजे नंदिनी आणि जीवाची. ते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि नको सांगूयात घरी असं म्हणतात.
इकडे आता पार्थ विचारतो, तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय ना की सांगायला नको घरी म्हणून? तेव्हा काव्या म्हणते, हो मलाही असंच वाटते की घरी काही सांगायला नको, कारण आत्ता तर सांगायलाच नको. नाही म्हणजे सांगावं तर लागणारच आहे, पण जरा वेळ काळ बघून आणि हळूहळू घरच्यांच्या मनाची तयारी करून आपण सगळं काही सांगूयात. तेव्हा पार्थ म्हणतो, मलाही असंच वाटतं. मला वाटलं होतं काव्या की बाबा हे खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतील, पण ते सुद्धा खूप हल्ले आहेत आतमधनं आनंद दादाच्या या प्रकरणामुळे. त्यांच्यासाठी हा खरंच खूप मोठा इमोशनल डॅमेज आहे. दुसरीकडे नंदिनी जीवाला सांगते, खरंच आईंची अवस्था तर मला बघवत सुद्धा नव्हती आणि आनंद दादांच्या डिवोर्स बद्दल ऐकून त्यांची ही अशी अवस्था झाली आणि आपल्याबद्दल जर कळलं तर त्यांचं काय होईल, आपण त्यांचा विचार करायला हवा, असं आता नंदिनी जीवाला सांगते. तेव्हा जीवा म्हणतो, हो बाबांचं सुद्धा अगदी तसंच झाले, बाबा आतनं खूप हल्ले आहेत. जीवा म्हणतो, मला सुद्धा मगाशी हीच भीती वाटली होती. नंदिनी म्हणते, अहो मला सुद्धा हीच भीती वाटतीये, काय करायचं सांगा बरं. खरं तर मीच म्हणत होते की आपण आत्ताच्या आत्ता घरी सांगूयात, पण मला असं वाटतंय की इतक्यात काही सांगायला नको, पण असं लगेच सांगायला नको, थोडे दिवस जाऊ देत आता. तेव्हा जीवा म्हणतो, ओके, असं म्हणून तो हातात असणारा टॉवेल पुन्हा एकदा बेडवर टाकतो. तेव्हा नंदिनी त्याच्यावर ओरडते आणि विचारते, काय झालं का सुरू पसारा टाकणं पुन्हा? तेव्हा जीवा म्हणतो, ए बाई झालं तुझं सुरू, पुन्हा सुरू झालं का तुझं? अगं वेळ काय, तू बोलते काय? मग नंदिनी म्हणते, अरे बाबा जरा नीट वागत जा ना, जरा सुद्धा वळण नाहीये ना तुमच्या हाताला. तेव्हा जीवा विचारतो, 6 महिने आहेस ना माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला, तूच लाव ना वळण आणि मग जा. चकाचक बाई कुठली, असं म्हणून आता तो नंदिनीलाच ओरडतो. तेव्हा नंदिनी विचारते, नाही म्हणजे 6 महिने मी फक्त तुमचा पसाराच आवरत राहू की काय इथे घरी बसून? तेव्हा जीवा विचारतो, कोणी सांगितलंय तुला माझा पसारा आवरायला? सांगितलंय का कोणी? नाही ना. तेव्हा नंदिनी विचारते, मग कोण आवरणारे? जरासुद्धा ना तुम्हाला अजिबात शिस्त नाहीये. तेव्हा जीवा म्हणतो, आणि शिस्त लागणार सुद्धा नाहीये, असं म्हणून तो पुन्हा एकदा बेडवर पसारा टाकतो आणि म्हणतो, मला हा असा पसाराच आवडतो, आता बोल बरं, काय बोलायचं असेल ते बोल. तेव्हा नंदिनी म्हणते, पण मला पसारा आवडत नाही, असं म्हणून ती पुन्हा जीवाने केलेला पसारा आवरते आणि कपाटाजवळ जाते. तेव्हा जीवा आता चकाचक बाई असं पुन्हा नंदिनीला म्हणतो. दुसरीकडे आता पार्थ काव्याला म्हणत असतो, आपण कोर्टामध्ये जाऊन डिवोर्स फाईल केली हे आईला समजल्यानंतर काय होईल? तेव्हा काव्या म्हणते, हो मलाही तेच वाटतंय, पण आपण म्युच्युअली डिवोर्स घेतोय ना हे मानिनी काकूंना सांगण्याची खरंच काही गरज नाहीये. त्या दोघांनाही आता खरंच या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या पण कधी ना कधी हे सांगावं लागणारच आहे, पण प्रश्न हा आहे ना की त्यांना हे सगळं सांगायचं कसं? तेव्हा काव्या सुद्धा या गोष्टीचा विचार करू लागते. मग त्यानंतर आता काव्या म्हणते, हो ना, मगाशी सुद्धा ना आम्ही दोघीही, ताई आणि मी, मानिनी काकूंना त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेलो होतो. आम्हा दोघींनाही त्यांनी एकत्र बसवलं आणि बरंच बोलल्या त्या आमच्याशी आणि आम्हाला म्हणाल्या, तुम्ही मुली आहात आमच्या आणि काहीही झालं तरी मला सोडून कधीही जाऊ नका. पार्थ पुढचं सगळं बोलणं ऐकू लागतो. तेव्हा काव्य सांगते, पार्थ मला कळतच नाहीये, कारण त्या एवढ्या इमोशनली आमच्याबरोबर अटॅच झाल्या असताना मला कसं हे घर सुटणार आहे आणि कशी सोडू मी या घरातली माणसं आणि काय करणार आहे ना मी काय माहीत, असं म्हणून काव्या आता खूप रडू लागते. तिला काही सुचत नसतं, कारण तिच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त विक्रम मानिनीचा चेहरा येत असतो. तेव्हा काव्याला वाईट वाटतंय. हे पाहून पार्थ म्हणतो, मग एक काम करा ना, तुम्ही नका ना जाऊ माहेरी. तेव्हा काव्य आता त्याच्याकडे पाहते. मग पार्थ थोडा गोंधळतो आणि गडबडतो. त्यानंतर तो आता म्हणतो, पुढचे 6 महिने तुम्ही याच घरात, असं म्हणून तो बेडवर बसतो आणि एकदमच शांत राहतो. तेव्हा काव्य विचारते, काय झालं? अहो इथे कसला तरी आवाज आलाय, काही तुटलं का? असं ती आता विचारते. सांगा ना, काही तुटलंय का तुम्ही बसल्यानंतर खाली? तर आता तो म्हणतो, नाही काही तुटलं नाहीये. त्याच वेळी आता पार्थ हा खाली त्या अंथरुणाखाली पाहतो की नक्की काय होतं आणि काय तुटलंय. त्याच वेळी आता हळूच त्याने पाहिल्यानंतर त्याला समजतं, काव्याचं पुस्तक आणि तिचा चष्मा हा नेमका तेथे होता आणि त्या चष्माची नेमकी काच तुटली आहे. तेव्हा त्याला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. आता काव्या माझी खरडपट्टी काढणार या विचाराने पार्थ खूप घाबरतो आणि तो तसाच आता काव्याला समजू नये यासाठी लपवून ठेवतो. मग आता काव्या विचारते, सांगा ना काय आहे, काय तुटलंय सांगा ना. मग आता ती पाहण्याचा जेव्हा प्रयत्न करते, पण पार्थ तिला दाखवत नाही.
ती म्हणते लहान मुलासारखं नका ना करू, सांगा ना. मग आता काव्या म्हणते आवाज आलाय मला. काही नाही काय, काही नाही. हो सरका, मला बघू दे असं म्हणून ती पार्थचा हात जोरातच बाजूला घेते आणि समोर पाहते तर तिच्या चष्म्याची काचच तुटलेली असते आणि हे पाहून तिला धक्काच बसतो. ती तो चष्मा हातात घेते आणि पार्थला दाखवते व विचारते आता हे काय आहे. तेव्हा पार्थ तर एकदमच गप्प राहतो आणि जरा काव्याच्या त्या नजरेला म्हणजेच काव्य रागात जी पाहत असते ना तिला घाबरलेलाच असतो. मग काव्या इशारा करते की बोला ना काय आहे हे, बोला बोला. तो आता हळूच म्हणतो की तुमचं रीडिंग स्पेक्स आहे ते. त्यावेळी काव्य धावून जाता त्याच्या अंगावर जाते आणि म्हणते कळतंय ना तुम्हाला, कळतंय ना की तुम्ही त्याच्यावर का बसलात. मला तर 4-4 डोळे आहेत ना, तुम्हाला कळायला हवं होतं की माझं पुस्तक आणि चष्मा तिथे होता म्हणून. तेव्हा पार्थ आता त्याच्या डोळ्यावरचा चष्माच काढून ठेवतो आणि काव्याला खरंच खूप घाबरतो, कारण काव्या खूप जोरातच त्याच्या अंगावर धावत गेलेली असते. मग काव्य म्हणते अहो तुटलं हे कळतं का तुम्हाला. तर तो विचारतो 4-4 डोळे असल्यानंतर चादरीच्या खालचं दिसणार आहे का, तुटणारच ना, मोडणारच ना. तेव्हा काव्य म्हणते तुम्ही पटकन खाली बसलात ना म्हणून तुटला तो चष्मा. तेव्हा तो म्हणतो आता ते ठेवायची जागा आहे का, मग मोडणारच ना की जुळणार आहे. तेव्हा काव्य म्हणते मला जिथे हवंय तिथे मी माझा चष्मा ठेवेन. मग पार्थ सुद्धा हट्ट करतो आणि लहान मुलासारखं वागतो. मला जिथे हवं आहे तिथे मी बसणार, मग काहीही मोडलं तरी मला काहीही फरक पडत नाही. काव्या म्हणते हो पण माझे रीडिंग स्पेक्स आहेत ना, तुमचे नाही आहेत ना, म्हणून तुम्हाला काय वाटणार, आता फरक मला पडणार आहे असं म्हणून ती ते स्पेक्स घालते आणि म्हणते पहा आता कसं वाचणार मी. तेव्हा पार्थ पुन्हा अगदी वेड्यासारखं हसतो आणि म्हणतो एका डोळ्यावर हात ठेवून वाचा. आणि काय नाटकं लावली आहे तो तुम्ही. अहो 2 दिवस तुम्ही हे स्पेक्स वापरले आहेत, या अगोदर कसं वाचत होतात तसं वाचा बरं. त्यानंतर काव्य म्हणते तिकडे मोहिते सदनमध्ये तुम्ही डिलिव्हरी बॉय म्हणून हा चष्मा द्यायला आला होतात, का आला होतात तुम्हाला माहिती आहे ना, या चष्म्याशिवाय मला वाचता येत नाही म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो चुकलं माझं, चुकलं, नव्हतं यायला पाहिजे. अहो अगोदर आय कार्ड राहिले म्हणून द्यायला आलो, नंतर स्पेक्स राहिले म्हणून द्यायला आलो आणि यापुढे देणार नाही, कळलं. अजिबात काही देणार नाही तुम्हाला मी, काहीही विसरू दे. पहा आता 6 महिने ना सहन करायचं आहे असं एकमेकांना, असं म्हणून तो बाजूला जातो. ती म्हणते नको आहे ते 6 महिन्यांचे दिवस सुद्धा, मग आता गेले उडत असं काव्या म्हणते. तेव्हा पार्थ म्हणतो मी काही पक्षी नाही उडायला. तर तो आता अगदी जोक करत असतो ते पाहून काव्या डोक्यालाच हात लावते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नंदिनी पार्थला विचारते अहो पार्थ तुम्ही आलात, मी आता काव्याला पाठवणारच होते तुम्हाला बोलवायला. तेव्हा पार्थ म्हणतो त्यांनी तर मला बोलवूच नाही. नंदिनी विचारते काय तुमच्यात भांडण झालंय का. मग आता काव्य आणि पार्थ एकमेकांकडे पाहतात आणि सोबतच बोलतात नाही आमचं भांडण झालेलं नाही. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो आणि म्हणतो की मला खूप भूक लागली आहे. तेव्हा आता नंदिनी हाताची घडी घालते आणि गॅसवर कढई आहे तेवढी इकडे घेऊन या असं म्हणते. तेव्हा पार्थ विचारतो तुमचं भांडण झालंय का. मग नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.